शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित। आजच्या सुनावणीत काय होतं याकडे लक्ष। उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर बाण। रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलं, त्याचं नाव वापरून सत्तेत आले आणि त्यालाच लुटलं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। गाव पातळीवरील यादी नव्हे तर पोर्टलवरील रक्कमच अंतिम असणार। कर्जमाफीबाबत राज्य सरकारचं मोठं स्पष्टीकरण। 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीच कर्जमाफीसाठी ग्राह्य धरण्यात। कर्जमाफीच्या रकमेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी सहकार आयुक्तांचे आदेश। सरकारनं आता तरी सुधारावं, नाहीतर सरकार बदलू। संभाजीनगरमध्ये परतल्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली, दिपकेंचा सवाल। गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले। नीट पेपरफुटी आणि आंदोलनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधींनी पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागावी। किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर पलटवार। देशातील शिक्षण व्यवस्था आरएसएस चालवते। प्रत्येक विद्यापीठामध्ये आरएसएसचे कुलगुरू। राहुल गांधींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका। पंतप्रधानांबाबत जेनझी वापरत असलेली भाषा सहन करणार नाही। भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा संतापली, तर तरुणांना गटरछाप म्हणणं योग्य नाही। खासदारांनीही जपून बोलावं, मंत्री महाजनांची प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर। विरोधकांच्या गदारोळामध्ये विधेयकाला मंजुरी। पुणे विद्यापीठामध्ये बोगस पदव्यांचं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप। 3 लाखांमध्ये बीकॉमची डिग्री देण्याची ऑफर। एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस। मुंबई महानगरपालिकेमध्ये महागड्या गाड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। इनोव्हा क्रिस्टाच्या मागणीवरून किशोरी पेडणेकरांचा महापौरांवर हल्लाबोल, तर स्वतः किशोरी पेडणेकरांनीही पाठदुखीमुळे नव्या गाडीची मागणी केल्याचं महापौरांकडून स्पष्टीकरण। एफडीएची नजर आता शाळांमधील कॅन्टीनवर। शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत HFSS युक्त पदार्थ विकण्यावर बंदी। शाळांची वर्षातून 2दा अन्न सुरक्षा तपासणी होणार। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। राज्यामध्ये उद्या मुसळधार पावसाचा इशारा। बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतही महिना अखेरीस होणार पावसाचं दमदार पुनरागमन।